नमस्कार मैत्रिणींनो, ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मस्त असा कुरकुरीत साबुदाणा वडा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय, हा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलाय। त्यानंतर 4 ते 5 मिरच्या, 2 उकडलेले बटाटे आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे। आता प्रथम आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घालून शेंगदाणे आणि मिरच्या थोडंसं जाडसर आकाराचं बारीक करून घेऊया। त्यानंतर एक मोठ्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा काढून घेऊया। हे सगळं मिक्स करायचं आपल्याला। त्यामुळे तर आपण शेंगदाणे आणि मिरच्या बारीक केलेल्या ह्याच्यामध्ये मिक्स करूया। त्यानंतर 2 बटाटे ह्याच्यामध्ये असं मॅश करून घ्यायचे। आपण आपल्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालूया। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण गॅस चालू करून कढईमध्ये तेल घालूया वडे तळण्यासाठी। तेल गरम होईपर्यंत आपण इकडे वडे तयार करून घेऊया। तर आता वडे तयार करायला असा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे। असा गोल गोल ह्याला आकार द्यायचा आहे आणि दोन्ही साईडने असं थोडंसं ह्याला आकार देऊन हा गोल गोल आकाराचा असा वडा तयार करायचा आहे। दोन्ही साईडने त्याला हाताने असं हे करायचं आहे। आता आपले सगळे वडे तयार झालेले आहे। तेल पण गरम झाले। चला आता मग आपण आता तेलामध्ये त्याला तळून घेऊया। एक 2 ते 2 मिनटं त्याच्यामध्ये त्याला चांगलं हे करायचं आहे। असा लालसर कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे। आता ह्याला लालसर कलर असा आलेला आहे। आपण हे आता बाहेर काढूया। आपले मस्त असे कुरकुरीत साबुदाणा वडे तयार झालेले आहे। हे वडे तुम्ही दही किंवा चटणी सोबत खाऊ शकता।